रिसोडमध्ये कमी पाऊस पडल्यानं पाणी प्रकल्पांनी गाठला तळ। 23 पाझर तलावातही केवळ 10% पाणी शिल्लक। जन्मदात्या पित्यानंच केली 3 मुलांची हत्या, आरोपीला ताब्यात घेण्यास पोलिसांना यश। सोलापुरात प्रचारासाठी नेत्यांच्या सभा, फडणवीसांचा उद्या रोड शो, तर 24 एप्रिलला राहुल गांधींची जाहीर सभा। पुणे इंदोर महामार्गावरती खासगी बसचा अपघात, बस उलटल्यानं 10 ते 12 प्रवासी जखमी, अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प। 20 एप्रिलपर्यंत राजकोट किल्ला राहणार पर्यटनासाठी बंद, मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी निर्णय। पाण्याच्या शोधात 2 उद मांजरी पडल्या विहिरीत, मांजरींना वाचवण्यात वनविभागाला यश। निवडणूक खर्च सादर न केल्यानं 6 उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस, 48 तासांच्या आत खर्च सादर करण्याचे दिले आदेश। साई मंदिरात उद्यापासून रामनवमीचा उत्सव, उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात, मंदिराला आकर्षक फुलांच्या सजावटीसह विद्युत रोषणाई। अंगणात सुकायला ठेवलेल्या कांद्यामध्ये अज्ञातानं टाकलं युरिया, युरियामुळे 100 क्विंटल कांदा खराब, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। वर्ध्यातील शेकडो महिलांचा भाजपात प्रवेश, निवडणुकांच्या तोंडावरती राष्ट्रवादी आणि काँग्रेसला पडलं भगदाड। हिंगोलीच्या माळहिवऱ्यात वर्षभरापासून रस्ता रुंदीकरणाचं काम रखडलं, काम लवकर पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी। ज्येष्ठ नागरिकांचं दिव्यांगांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागपुरातही गृहमतदान, पूर्व नागपूर मतदारसंघातून 250 मतदार करणार गृहमतदान। भारतीय हवामान खात्याची आज पत्रकार परिषद, मान्सूनच्या आगमनाची होणार घोषणा। सोलापुरात मागील 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण, जिल्ह्यात 17 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता। मनमाड रेल्वे स्थानक परिसरात घोरपडीच्या अवयवांची तस्करी करणाऱ्यांवरती कारवाई, आरोपींना 5 दिवसांची सुनावली कोठडी। वाशिमच्या धानोरा गावातील 2 दुकानांना भीषण आग, आगीत दोन्ही दुकानं जळून खाक, आगीचं कारण अद्याप स्पष्ट। गोखले पूल आणि बर्फीवाला पूल जोडणीच्या कामाला सुरुवात, 3 महिन्यात काम पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न। कोस्टल रोड सी लिंकला जोडणार महाकाय गर्डर, 2000 टनांचा बोआर गर्डरची 2 दिवसात जोडणी।